बातमी मुंबईतून आहे। मुंबईमध्ये वाहनं पार्क करणं आता महाग होणार आहे। मुंबई पालिकेकडून पार्किंग शुल्कामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव आता मांडण्यात आलेला आहे। 40% वाढ करण्याचा प्रस्ताव सादर झाला आहे। अंतिम निर्णयासाठी स्थायी समिती आणि महासभेची मंजुरी बाकी आहे। मात्र 37 सार्वजनिक वाहनतळ, 26 रस्त्यांवरील पे अँड पार्क आणि 350हून अधिक रस्त्यांबाहेरील पार्किंग सुविधांवरती नवे दर लागू होणार आहेत। आणि या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी। मुंबईमध्ये भरमसाठ ट्रॅफिक, त्या ट्रॅफिकमधनं वाहन चालकांना आपली वाट काढणं देखील कठीण होतं आणि अशामध्येच आता मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी निदान पार्किंगची तरी सोय मिळावी ते ठिकाणं देखील आता महाग होण्याची सूत्रांकडनं माहिती मिळत आहे। आणखी मुंबईमध्ये पे अँड पार्कमध्ये 40% शुल्क जो आहे तो वाढवण्यात येणार आहे आणि पुढील 3 ते 4 महिन्यात हा प्रस्ताव जो आहे जो आता मुंबई महानगरपालिकेमध्ये सुरू आहे त्याला मंजुरी देण्यात येईल आणि मुंबईमध्ये आता गाडी लावणं हे महाग होणार आहे। सध्या मुंबईमध्ये समजा पाहायला गेलं तर 1 तासापासून ते 3 तासापर्यंतचा सध्या 4 चाकी वाहनाचा कर हा सध्या 70 रुपये आणि 40% याच्यामध्ये वाढ झाल्यानंतर त्याचा कर साधारणतः 90 ते 95 रुपये इतका जाणार। तर दोन चाकी गाडी आपल्याकडे असेल तर त्याचा कर सध्या 50 रुपये, तर तो देखील 70 ते 75 रुपये इतका। एकीकडे पेट्रोल वाढलेलं आहे, डिझेल वाढलेलं आहे, गॅस देखील वाढलेला आहे आणि अशामध्येच मुंबईमध्ये कुठेतरी वाहनं लावण्यासाठी जागा मिळत नाही आणि जी जागा आता मिळणार आहे त्याचा दर देखील वाढणार आहे। नागरिकांना त्रास होणार आहे, वाहन चालकांच्या खिशाला जी आहे ती कात्री पडणार आहे, कारण की 40% वाढ ही आता मुंबईमध्ये समजा आपण पे अँड पार्कमध्ये किंवा मुंबईमध्ये रिकाम्या ठिकाणी जिथे आपण गाडी लावतो तिकडची वाढ होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।